किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. रक्त शुद्ध करणं, विषारी घटक बाहेर टाकणं, पाणी मीठ संतुलन राखणं, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं, हार्मोन्स तयार करणं अशा अनेक जबाबदाऱ्या किडनी पार पाडते. पण आपल्या काही रोजच्या चुकीच्या सवयीमुळे किडनीला नुकसान पोहोचू शकतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे कमी पाणी पिण्याची सवय. कमी पाणी पिल्यामुळे रक्त घट्ट होतं, त्यामुळे किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते. युरिन कमी होतं, त्याच्यामुळे विषारी पदार्थ शरीरामध्ये साचायला लागतात. मूत्रपिंडामध्ये खडे तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पुरेसं पाणी पिणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. जर पाणी नाही पिला तर त्याचा परिणाम म्हणजे किडनीला इन्फेक्शन होतं आणि हीच क्रॉनिक किडनी डिसीजची सुरुवातीची पायरी असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मीठ जास्त खाणं. यामुळेही किडनीचं नुकसान होतं. मिठामुळे शरीरात पाणी साचतं, ब्लड प्रेशर वाढतो. उच्च ब्लड प्रेशर म्हणजे किडनीचा सर्वात मोठा शत्रू आहे. याचा परिणाम म्हणजे किडनीतील फिल्टर खराब होतात, किडनीचं काम करण्याची क्षमता कमी होते, सूज येते हात, पाय, चेहरा, डोळ्याच्या खाली. त्याचप्रमाणे वेदनाशामक औषधांचा जास्त वापर. यामुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि याचा थेट नेफ्रॉनवर ताण पडतो. दीर्घकाळ जर ही औषधे घेतली तर किडनी फेल होण्याची परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे वारंवार युरिन रोखून ठेवणं, मूत्राशयात यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि इन्फेक्शन वरच्या मार्गी किडनीपर्यंत पोहोचू शकतं. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो आणि किडनीच्या फिल्टरच्या क्षमतेवरती परिणाम होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान. यामध्ये निकोटीन आणि अल्कोहोल किडनीतील रक्तवाहिन्या अरुंद करतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि किडनी फिल्टरचं काम व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे तिच्या कार्यामध्ये अडथळा येतो आणि यामुळे युरिन इन्फेक्शन होतं, किडनीमध्ये सूज येते किंवा किडनी डॅमेज होण्याचा धोकाही वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे झोप कमी घेणं. रात्री किडनी स्वतःची दुरुस्ती करत असते आणि झोप जर कमी घेतली तर ही दुरुस्ती थांबते आणि त्याचा परिणाम किडनीवरती होतं, म्हणजेच तिची कार्य करण्याची क्षमता कमी होते, प्रोटीन लीक होतं, CKDचा धोका दुप्पट वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स जास्त प्रमाणात घेणं, कारण यामध्ये जास्त मीठ, जास्त साखर असते, त्याचप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह असतात आणि याचा परिणाम म्हणजे किडनीवर ताण येतो, वजनात वाढ होते, डायबिटीज होते आणि किडनी डॅमेजही होऊ शकते आणि फॉस्फेटमुळे नेफ्रॉन हळूहळू खराबी होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यायामाचा अभाव. आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे वजन वाढताना दिसतंय, त्यामुळे रक्तदाब वाढतोय आणि शुगरही वाढते आणि या दोन्ही गोष्टी किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्या खराब करतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे खूप प्रोटीनयुक्त डाएट. सध्या डाएटच्या नावाखाली प्रोटीन पावडरचं सेवन केलं जाते, परंतु याचा किडनीवरती खूप गंभीर असा परिणाम होतो. त्याचप्रमाणे जास्त नॉनव्हेज खाणं किंवा जास्त डाळी किंवा अंडी खाणं, यामुळे जास्त प्रोटीन तोडण्यासाठी किडनीला जास्त मेहनत घ्यावी लागते आणि दीर्घकाळानंतर किडनीवर ताण येतो आणि CKDचा धोका वाढतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज आणि जर BP असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं. याकडे जर दुर्लक्ष केलं तरीही किडनीचं आरोग्य धोक्यात येतं. भारतातील 70% CKD रुग्णांच्या मागे कारण आहे ते म्हणजे डायबिटीज आणि BP. याचा परिणाम म्हणजे किडनीतील रक्तवाहिन्या खराब होतात, प्रोटीन लिकेज होतं आणि शेवटी डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटपर्यंत स्थिती जाऊ शकते. तेव्हा दररोजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये चांगल्या सवयी लावून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. मीठ कमी करणं, पेन किलर तर पूर्णपणे टाळल्याच पाहिजे. BP आणि शुगर नियमित तपासणी केली पाहिजे आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड टाळलं पाहिजे. धूम्रपान, मद्यपान टाळलं पाहिजे आणि दररोज 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम हा केलाच पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे युरिन रोखून ठेवलं नाही पाहिजे. यासारख्याच चांगल्या सवयी जर आपल्या दररोजच्या लाईफस्टाईलमध्ये आपण अंगीकारल्या तर नक्कीच आपल्या किडनीची कार्यक्षमता वाढते आणि आपण नक्कीच निरोगी आणि हेल्दी राहू शकतो. यासाठी चांगल्या सवयी कटाक्षाने
अंगी रुजवणं खूप गरजेचं आहे.